ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे रविराजांच्या समोर एक नाही दोन नाही तर तीन सत्यांचा खुलासा होणार आहे. आणि या सगळ्याचा संबंध आता इकडे साक्षीच्या भूतकाळासोबत सुद्धा जोडले गेलेला आहे. साक्षीचा भूतकाळ हा प्रियाचा कच्चा चिठ्ठा कसा उलगडतोय, प्रतिमा आणि रविराज यांनी प्रिया आपली मुलगी नसल्याचा दावा का केलाय आणि हे सगळं कशामुळे घडलंय, त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आता प्रियाला फरफटत जेलमध्ये रविराज का नेणार, सगळं सगळं पाहू. रविराज डॉक्टरांकडे जाऊन येतात आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता डॉक्टर सांगतात की काहीतरी त्यांच्यावरती चुकीचं मेडिकेशन होतंय, म्हणजे त्यांना कदाचित चुकीची औषधं दिली जात आहेत. रविराज म्हणतात पण हे कसं शक्य आहे. यावरती डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आजच नाही तर बरेच दिवस त्यांच्यावरती चुकीच्या औषधाचा प्रयोग होतोय. मग मात्र रविराज आता इकडे प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा याआधी तुला औषध तन्वी देत होती आणि त्यानंतर नागराज म्हणजे सुमन देते ना. त्यावरती प्रतिमा सांगते सुमन नाही, नागराज मला औषधं देत आहेत. यावरती रविराज म्हणतात ठीक आहे, एक काम कर, तू दुसऱ्या कोणीही दिलेली औषधं घेऊ नकोस, मी आहे तोपर्यंत तू आता मीच दिलेली औषधं घे. असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे. आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता रविराजांनी दिलेली औषधं घ्यायलाच तयार होते. त्याच्यातच ती विचार करते की मी ही गोष्ट सायलीसोबत शेअर करते, सायली माझी मदत नक्कीच करू शकते. तोपर्यंत आता इकडे अर्जुन आणि सायली स्वतः रविराजांकडे येतात आणि रविराजांना सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आता साक्षीच्या इथे हे पेंडंट सापडलंय आणि याच पेंडंटचा एक तुकडा आश्रमात सापडलाय. आणि ज्या वेळेला रविराज ते दोन्ही तुकडे आता मॅच करतात त्यावेळेला मग ते तुकडे मॅच झालेले असतात. रविराज म्हणतात पण हे पेंडंटचा तुकडा जो अर्धा आहे तो कुठे सापडला. त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हा सगळ्यात महत्त्वाचा जो तुकडा आहे तो तुकडा सापडला मला आश्रमामध्ये एक अर्धवट, आणि त्याचा शोध घेत मी ज्या वेळेला पुढपर्यंत पोहोचलो त्यावेळेला मला सायलीला मी आता तिकडे तिच्या रूममध्ये म्हणजे सायलीला साक्षीच्या रूममध्ये पाठवलं होतं आणि तिच्या इथून मी हा तुकडा मिळवला. यावरती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे, पण आता कोर्टामध्ये तुला सिद्ध करायला लागेल की हा तुकडा म्हणजे साक्षीचाच आहे, कारण तू मुळात जे आश्रमातून हे सापडलेत ते रिपोर्ट तू दिले नाहीस असं तू म्हटला होतास. आणि म्हणून मला या सगळ्यामध्ये थोडंसं टेन्शन येते की कोर्टात तू सिद्ध कसा करशील, तू कोर्टात कसा सिद्ध करू शकशील की हा तुकडा तिचाच आहे. यावरती अर्जुन म्हणतो त्याचंसुद्धा माझ्याकडे एक सोल्युशन आहे. रविराज म्हणतात ते काय. यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल, चालेल का. यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज ठीक आहे. अर्जुन म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला तू सांग, जर का साक्षीचा हा तुकडा तिकडे सापडला आणि दुसरा तुकडा तिच्या घरात सायलीने जाऊन आणला, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की साक्षी त्या रात्री तिकडे होती. रविराज म्हणतात 100%. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मग जर का साक्षी त्या ठिकाणी होती तर मात्र आता इकडे म्हणजे प्रिया खोटं बोलते आणि तन्वी आपली, ही गोष्ट पण सिद्ध होते ना. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो, ही गोष्ट सिद्ध होती आहे. काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टी पूर्णपणे सिद्ध होत आहेत की तन्वी खोटं बोलती आहे. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मग सिनियर तू माझी साथ देशील या सगळ्यामध्ये. यावरती रविराज म्हणतात हो 100%. त्यावरती मग आता इकडे दोघं मिळून जबरदस्त एक प्लॅन करतात आणि त्याच वेळेला प्रतिमाचा सायलीला फोन येतो. सायली सांगते काय म्हणाले डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे असं म्हणाले ना. यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रतिमा नाही, खूप काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सायली म्हणते काय झाले. मग प्रतिमा सांगते की मला चुकीची औषधं दिली जात आहेत असं श्रद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे. यावरती मग आता सायली म्हणते पण प्रतिमा त्या इथे असताना तुमची औषधं मी देत होते ना. यावरती प्रतिमा म्हणते पण त्यानंतर मी घरी आल्यावरती माझी औषधं ही सगळी तन्वी आणि त्यानंतर आता नागराज बघतात, त्यामुळे मला या सगळ्यामध्ये कळतच नाही आहे की नक्की काय सत्य आहे ते. त्यावरती आता इकडे सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब श्रद्धा डॉक्टरांना फोन करते, कारण त्यांचं आणि माझं बऱ्यापैकी आता व्यवस्थित ट्युनिंग आहे, त्या मला सगळं सांगू शकतील. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते ठीक आहे सायली, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये त्यांची भेट घे आणि त्यांची भेट घेऊन त्या काय म्हणतायत ते सत्य तू मला सांग. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते ठीक आहे, मी त्यांना कॉल करून बघते, जे काही आहे ते सगळं त्या आता आपल्याला सांगू शकतील. असं म्हटल्यावरती
सायली फोन करते श्रद्धा डॉक्टरांना. श्रद्धा डॉक्टरांना फोन केल्यावरती सायली सांगते, म्हणजे तुमच्याकडूनच, म्हणजे मी तुमच्यावरती आरोप नाही करत आहे, पण तुमच्याकडूनच औषधं देण्यामध्ये काही चुकी होऊ शकते का? कारण याच्यावरतीच आमचा खूप मोठा निर्णय ठरणार आहे. यावरती ती सांगायला लागते, नाही, आमच्याकडून कोणतीही औषध देण्यामध्ये चुकी होणार नाही आहे. मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. म्हणजे काहीही झालं ना, तरीसुद्धा मी योग्य तीच औषधं दिली होती, हे सुद्धा मला माहिती आहे. आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये माझ्याकडून औषध देण्यामध्ये चुकी नाही झालेली आहे. पण तुला असं का वाटलं सायली? यावरती सायली सांगायला लागते, नाही, पण प्रतिमा आत्यांना मग चुकीची औषधं मुद्दाम कोणी देईल, तुम्हाला काय वाटतं? यावरती मग आता इकडे सांगायला लागतात डॉक्टर, हे बघा, मुद्दाम औषधं दिली आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण औषधं नक्कीच बदलली जातील. असं कोणीतरी असेल की त्यांना वाटत असेल की या सगळ्यामध्ये आता हे बरी होऊच नये, प्रतिमा बरी होऊच नये, असं सुद्धा वाटणारी कोणीतरी माणसं असतीलच ना. त्यावरती आता इकडे सायली विचार करते की इथे असताना सुद्धा आता प्रिया कित्येक वेळा तिने पाहिलेलं असतं की होळीच्या दिवशी स्वतःहून तिला आगीची भीती दाखवणं किंवा ही अशी काही कामं करणं, हे सगळं तिला माहिती असतं. मग त्यामुळे आता इकडे सायली विचार करते, ठीक आहे. त्यावरती आता इकडे श्रद्धा डॉक्टर सांगतात, हे बघ, मला काय वाटतं माहिती आहे का, तू एक काम कर, म्हणजे ह्या योग्य पद्धतीने गोळ्या जर का त्यांच्या बाबतीत देण्यात नाही आल्या ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून म्हणून मला एकच गोष्ट म्हणायची आहे की काहीही झालं तरी यापुढे त्यांच्या गोळ्या चुकल्या नाही पाहिजेत. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ह्या गोष्टी ठरतात की काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रतिमाच्या गोळ्या नाही चुकल्या पाहिजेत किंवा तिला चुकीच्या गोळ्या दिल्या नाही गेल्या पाहिजेत. त्यातच आता इकडे अर्जुन रविराज यांनी आता खूप मोठं नाटक करत पुरावा शोधण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो सुद्धा आता यशस्वी होणार. आता फोन ठेवल्यावरती रविराज म्हणतात, काय झालं, सायली काय म्हणत होती? त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, सायली मला सांगत होती की तिचं डॉक्टरांसोबत बोलणं झालंय आणि डॉक्टरांनी तिला सांगितलेलं आहे की यापुढे कोणत्याही प्रकारची एकही चुकीची गोळी पोटात नाही केली पाहिजे. रविराज म्हणतात, तू काळजी करू नकोस, यापुढे मी तुला दिलेल्या गोळ्यांशिवाय तू कोणतीही गोळ्यांची अजिबात हे घ्यायची नाहीयेस, कळलं? असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा सांगायला लागते, ठीक आहे, मी तुम्ही म्हटल्याप्रमाणेच सगळं करेन. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज विचार करतात, नाही, पण प्रतिमा तू मला एक सांग, याच्या आधी आपली तन्वी आणि आत्ता नागराज तुला चुकीची औषधं का देतील? मला तर खूप काही गौड बंगाल वाटते. साक्षीच्या केसमध्ये सुद्धा आपली तन्वी खोटं बोलली की साक्षी तिकडे नव्हती, पण ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की साक्षी तिकडे होती. हे स्वतः अर्जुनने ते मला पेंडंट दाखवत सिद्ध केले. मग कसं काय शक्य आहे हे सगळं? यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, तुम्हाला काय वाटते? रविराज म्हणतात, नाही, या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. कोणतीही मुलगी आपल्या आईला खोटं बोलायला, म्हणजे आपल्या आईला असं वेडं बनवायचा प्रयत्न करेल? तुला वाटतंय प्रतिमा? प्रतिमा म्हणते, मला पहिल्या दिवसापासूनच वाटतंय की तन्वी खूप खोटारडी आहे. यावरती रविराज म्हणतात, आता या सगळ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलेली आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता मी जो काही हिच्यासोबत खेळ खेळणार आहे ना, तो खेळ तिला भारी पडणार आहे आणि यामुळे तिच्यावरती आता खूप मोठं संकटाची चाहूलच लागलेली आहे, कारण मला खूप मोठं सत्य समजलंय. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणते, काय करणार आहात तुम्ही? रविराज म्हणतो, तिच्याच तोंडून मी तिचं सत्य वदवून घेणार, नक्की काय आहे ते. असं म्हटल्यावरती मग आता रविराज आणि अर्जुन हे मोठं नाटक करतात. तोपर्यंत मग आता रविराज प्रतिमाला सायलीला फोन करायला सांगतात. फोन करायला सांगितल्यावरती प्रतिमा सायलीला कॉल करते आणि सायली, आम्ही येतोय आणि लवकरात लवकर तिकडे आता खूप मोठा खुलासा होणार आहे. त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, कसला खुलासा, काय खुलासा? यावरती रविराज सांगायला लागतात, तिला सांग की खूप मोठं सत्य सांगायचं आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलवा म्हटल्यावरती आता इकडे गडबडलेली सायली लगेचच पूर्णाजीकडे येते. पूर्णाजीला सांगायला लागते, रविराज काका येत आहेत आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलायला सांगितलंय. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, तुला का त्यांनी कॉल केला असेल? तुला कॉल करण्याची गरजच काय? त्यावरती ती सांगते, मला ही गोष्ट खरंच काही माहीत नाही आहे, पण त्यांनी तुम्हाला हे सांगायला सांगितलंय म्हणून मी बोलले. आत्ता कोणत्याही क्षणी रविराज काका तिकडे येत असतील. असं म्हटल्यावरती मग आता सायली पूर्णाजीला घेऊन तिकडे रविराजांच्या इथे येते. तोपर्यंत रविराज भलतेच चिडलेले असतात आणि त्यावरती रविराज म्हणतात, तन्वी कुठे आहे? यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते, रविराज काय झालंय? तन्वीला भेटायला असे तडकाफडकी का आलात तुम्ही? त्यावरती कल्पना पण येते, रविराज काय झाले?
यावरती मग आता रविराज अधिकच चिडतात आणि ते सांगायला लागतात, हे बघा, मला तन्वीला भेटायचं आहे. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता तन्वीशीच बोलायचं आहे. आता इथेच खऱ्या अर्थाने प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचा रविराज, अर्जुन आणि आता इकडे सायलीचा प्लॅन असतो. सायलीला आत्ता या सगळ्यामध्ये काही माहिती नसलं तरी सुद्धा पुढे सायलीच्या समोर सत्य येणार असतं. इकडे रविराज म्हणतात, बाद झालं, कुणासाठी काम करतेस, का काम करतेस हे सांग. यावरती आता तिकडे बायकोचा बैल अश्विन येतो आणि तो सांगायला लागतो, रविराज काका काय बोलताय तुम्ही, तन्वी कुणासाठी काम करणार. यावरती मग आता रविराज म्हणतात, महिपत आणि आता इकडे साक्षीसाठी. यावरती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण रविराजांनी हा आरोप का केलेला आहे हे सत्य कोणालाच कळत नसतं. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा, हो, आम्हाला खूप मोठं सत्य समजलेलं आहे. त्यांनीच तुला मला वेडं बनवण्यासाठी सांगितले ना, आणि तेच तुला ब्लॅकमेल करतायत ना मला वेडं बनवण्यासाठी. यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, हो, कारण मी ज्या वेळेला फोन केला होता डॉक्टर श्रद्धा यांना, त्यावेळेला डॉक्टर श्रद्धा यांनी आता मला सांगितलं की कुणीतरी मुद्दाम प्रतिमा त्यांच्या गोळ्या बदलते आणि इतके दिवस गोळ्या ह्या प्रिया देत होती. आणि प्रिया गोळ्या देत असताना आता इकडे गोळ्या बदलल्याच कशा. यावरती प्रिया म्हणते, पण आता नागराज का गोळ्या देतात, त्यांनी बदलल्या असतील. यावरती रविराज म्हणायला लागतो, नागराज गोळ्या देतोय, नागराजला गोळ्या कोणी आणून दिल्या. त्यांनी सांगितलं की तू त्याला गोळ्या आणून दिल्यास, त्याच्याशी नागराजचा काय संबंध आहे. नागराजने तुझं नाव सांगितलंय आणि त्यांनी तुला सांगितलंय तू हे सगळं केलंस. यावरती प्रिया गडबडते आणि मी काही केलं नाही, नागराज काका मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत, नागराज काका मला या सगळ्यामध्ये फसवतायत. असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतो, आणि माझ्याकडे दुसरा पुरावा आहे. तू कोर्टामध्ये साक्ष दिलीस ना की साक्षी या सगळ्यामध्ये खरी आहे. साक्षी जर का खरी आहे, ही तू साक्ष दिलीस, तर ही सुद्धा तुझी साक्ष खोटी आहे. यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, हो, कारण आम्हाला सगळ्या पुरावे सापडलेत. एस नावाचं पेंडंट सुद्धा सापडले आणि हे पेंडंट ज्या वेळेला सापडले ना त्यावेळेला तुझं खोटं समोर आलंय. अर्धा तुकडा साक्षीकडे होता, हा बघ, आणि अर्धा तुकडा या सगळ्यामध्ये आता मी घेऊन आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच विचार करायला लागते, प्रिया, नाही, हे काय झालं, हा डाव माझ्यावरतीच का उलटतोय. आणि त्यावरती रविराज म्हणतात, आत्ता जर का तू सत्य सांगितलं नाहीस तर या सगळ्यामध्ये आता इकडे मला ताबडतोब पोलिसांना बोलवायला लागेल आणि तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला लागेल. आता तर मला या सगळ्यामध्ये खात्री पटलेली आहे की काही झालं तरी सुद्धा तू माझी मुलगी आहेस किंवा नाही, ही गोष्ट सुद्धा मला आता तपासून बघायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया जास्तच गडबडते आणि गडबडलेली प्रिया, नाही बाबा, हे नाही ते नाही. रविराज म्हणतात, हो, मला पूर्णपणे खात्रीच पटलेली आहे की तू माझी मुलगी असू शकतच नाहीस. इतकं खोटं बोलणारी माझी मुलगी कसं असेल. हे एस नावाचं पेंडंट सापडलं त्याच्यामुळे सिद्ध झालंय की साक्षी तिकडे होती. मग तू मधुभाऊंचं नाव का घेतलंस, मला सगळं सत्य कळलंच पाहिजे, बोल लवकर. असं म्हणत चिडलेले रविराज तिच्या अंगावरती इतके काही ओरडतात आणि तिला या सगळ्यामध्ये आता चांगला जाब विचारतात. त्यावरती आता प्रिया ततपप करायला लागते आणि प्रिया सांगते, बाबा, मी तुम्हाला सत्य सांगते, मी सगळ्या सत्याचा तुमच्या समोर उलगडा करते. तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की ते मला ब्लॅकमेल करत होते. यावरती रविराज म्हणतात, म्हणजे त्या रात्री खून कोणी केलाय. यावरती प्रिया सांगते, हो, त्या रात्री तिथे साक्षी होती आणि तिनेच खून केलाय आणि तिनेच मला इकडे आईला वेडं बनवायला सांगितलंय. रविराज म्हणतात, खोटं नको बोलू, ती का सांगेल तुला आईला वेडं बनवायला. यावरती मग आता सांगायला लागतात लगेचच प्रिया, हो, कारण ना आईला काहीतरी असं सत्य माहिती आहे, खूप वर्षापूर्वी आपला ॲक्सिडेंट सुद्धा आता महिपत शिकरेनेच घडवून आणला होता, म्हणून तो आईला वेड्या बनवायला सांगतोय, म्हणून मला ब्लॅकमेल करतोय, आईला मारण्याची धमकी देतोय, सगळं घर उद्ध्वस्त करण्याची धमकी देतोय. आता एक एक करत प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचं जे काही कारस्थान आता इकडे रविराजांनी मांडलेलं असतं ते कारस्थान यशस्वी होत असतं. पहिल्यांदा रविराजांनी या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा ट्रॅप रचत प्रियाला अचूक अडकवलेली असते आणि प्रिया या ट्रॅपमध्ये अचूक अडकलेली असते. प्रियाच्या तोंडून एक एक सत्याचा कच्चा चिठ्ठा ऐकताच इकडे आता पूर्णाजीला चक्कर येते, पूर्णाजी खाली पडते. रविराज म्हणतात, मी पोलिसांना बोलवतो. त्यावरती पूर्णाजी, सायली तिला त्यांना थांबवतात. थांबा रविराज, आणि प्रियाचा कच्चा चिठ्ठा समोर आलाय. ती आता साक्षीची मदत करते किंवा साक्षीला या सगळ्यामध्ये सपोर्ट करते हे ज्या वेळेला समजलंय, त्यामुळे ती खरी तन्वी आहे की नाही या सुद्धा प्रश्नावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. आता हे सत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार.